संग्राम थोपटेंच्या भाजप प्रवेशापूर्वी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी, ज्यांच्याशी टोकाचा संघर्ष केलाय त्यांच्याशी जुळवून घेणं अवघड होणार आहे। मुळशीचे भाजपचे सरचिटणीस दत्तात्रय जाधवांचं बावनकुळ्यांना पत्र। सोलापूरमधील शिवमेळाव्याच्या जाहिरातीमधून तानाजी सावंतांचा फोटो गायब। शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंतांकडून शिवमेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आणि विधानसभेवेळी सावंत बंधूंमध्ये फूट पडल्याच्या चर्चा होत्या। मीरा भाईंदर पालिकेच्या जलतरण तलावामध्ये 11 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झालाय। बेजबाबदार ठेकेदार आणि मनपा अधिकाऱ्यांविरोधात मनसे आक्रमक झाली। अधिकाऱ्यांची चौकशी करून तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी। अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार, तर 2 गोळ्या झाडून दुचाकीवरील हल्लेखोर पसार झालाय। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद। बदलापूरमध्ये मनसेच्या शिष्टमंडळानं घेतली रेल्वे प्रशासनाची भेट। होम प्लॅटफॉर्मला बसवलेल्या जाळ्या काढण्याची मनसेची मागणी आहे। डीआरएम ऑफिसशी बोलून निर्णय घेतल्याचं रेल्वे प्रशासनाचं मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन। हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील प्राथमिक आरोग्य केंद्र TV9 मराठीच्या पाठपुराव्यानंतर सिद्धेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्र पुन्हा सुरू झालंय। 15 वर्षांपासून हे बंद होतं केंद्र आणि आमदार संतोष बांगरांच्या उपस्थितीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण झालंय। पुण्याच्या आंबेगावमध्ये ग्रामदैवतांचा यात्रोत्सव सुरू। बैलगाडा घाटामध्ये लहान मुलं बैलगाड्यांची प्रतिकृती तयार करून धावले। सातारामधील पाटणामध्ये बाळासाहेब देसाईंच्या पुण्यतिथीनिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, तर मंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते ग्रंथपूजन। पारायणाला 609 वाचक सहभागी होते। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्याला सुरुवात, तर शेकडो महिला आणि पुरुष पारायण सोहळ्यामध्ये सहभागी। श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा आणि बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातून पारायण सोहळ्याचं आयोजन। जळगावच्या चिंचोलीमधील 1.5 वर्षाच्या चिमुकलीचा श्लोक म्हणतानाचा व्हिडिओ समोर आलाय। चिमुकलीचा सोशल मीडियावर सध्या तिचं कौतुक होत आहे आणि 1 दिवसामध्ये 29,000 पेक्षा जास्त नागरिकांनी हा व्हिडिओ पाहिलाय। परभणी शहरामधील पारवा गेट ते सुभेदार नगरकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था, नागरिकांचा धोकादायक प्रवास सुरू आहे। राज्यामध्ये महावितरणची थकबाकी जवळपास 1 लाख कोटी। वीज वसुलीकडे महावितरणचं दुर्लक्ष। मोफत घोषणांमुळे कृषी पंपाचे 75,000 कोटी थकीत आहेत। मुंबईमध्ये म्हाडाच्या घराच्या किमती कमी होणार आहेत। किमतीचे नवे सूत्र ठरवण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे। मुंबईतील 15 चाळीमधील पुनर्विकासाच्या कामावर रहिवाशांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची हायकोर्टाने घेतली दखल। प्रकल्पामधील सी विंगच्या इमारतीचं ऑडिट करण्याचे निर्देश। मुंबईमधील मुजोर रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दणका। मुंबईमध्ये गेल्या वर्षी 1163 रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या तक्रारी। आरटीओकडून 25 लाखांचा दंड वसूल। मध्य रेल्वेवरील दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान उद्या रात्रीकालीन ब्लॉक। पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी विशेष ब्लॉक। रात्री 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत विशेष ब्लॉक असेल।